jungle. सोलापूर शहरात दूषित व अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात उबाटा शिवसेनेचे महापालिकेसमोर मटका फोड आंदोलन. सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. निवडणुकीच्या काळात दररोज स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच भाजपच्या आमदारांनी दिले होते. मात्र निवडणूक संपल्यानंतर परिस्थिती उलटी झाली असून पूर्वी 4 दिवसांनी येणारे पाणी आता कडक उन्हाळ्यात 8 दिवसांनी एकदा येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक भागात पाणी येत नसून जे पाणी येते ते दूषित आणि दुर्गंधयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका वर्षभराचं पाणी कर आकारते, मात्र नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयश येत असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. शहरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोपही करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत मटका फोड आंदोलन केले. तसेच पाणी प्रश्न तातडीने न सोडवल्यास संबंधित कार्यकाऱ्यांना कार्यालयाबाहेर शिरचून आणू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी या महापालिकेवरती धडक मारलेले आहे. या महापालिका वर्षाचा टॅक्स येतं, 8 दिवसात पाणी देतं आणि पाणी देतं ते गढूळ पाणी देतं. सोलापूर शहरातल्या नागरिकांचा पोटाचा आजार वाढलेला आहे. परंतु हे बडवे हे पालकमंत्री अनेक वेळा घोषणा दिलेल्या आहेत. सत्ता आल्यानंतर 1 दिवसात पाणी देतो म्हणले, पण 8 दिवसात पाणी देतात. खोटे आश्वासन देऊन यांनी मतं घेतले, निवडून आले, पण यांचे काय झालंय 87 नगरसेवक आलेत, त्यातले 62 गद्दारच आहेत. त्यामुळे 20-22 जे प्रामाणिक आहेत त्यांचं काय चालली नाही. त्यामुळं आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. उद्या महापौर पण निवेदन देणार आहे. पण जरी सुद्धा त्यांनी पाणी पुरवठा सुरळीत नाही केली, 1 दिवसात नाही पाणी दिलं तर शिवसेनेच्या पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांना आम्ही फरफटत नेणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सौ सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज समस्त शिवसेना जिल्ह्याचे पदाधिकारी, सोलापूर शहर, उत्तर, दक्षिण, मध्य आणि महिला आघाडी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेच्या विरोधात या ठिकाणी आम्ही सगळेजण धडक दिलेली आहे. धडक मोहीम आहे ही, आणि हा एक सावधानतेचा इशारा पण आहे. आपण गेली बघत आलोय, सोलापूरला 1 दिवसावर पाणी पुरवठा होत होता. 1 दिवसाचा 4 दिवस झालं, 4 दिवसाचं 8 दिवसावर आलं. मला सांगा, ह्याच्यामध्ये आरोग्याचाही प्रॉब्लेम येतोय. 4 दिवसाच्या वर पाणी जर साठवलं तर डेंग्यू सदृश्य त्या ठिकाणी किटाणूचा प्रादुर्भाव होऊन आरोग्यासाठी धोका होतोय. आणि पाणी हे 8 दिवसात येत आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही जी आश्वासनं निवडणुकीच्या वेळेस दिलेली आहेत जनतेला, ती तुम्ही पाळावीत. खोटी आश्वासनं देऊन, भूलथापात देऊन तुम्ही सत्तेवर येता, आणि सत्तेवर आल्यानंतर कोण जनता ही जी भाषा तुमची असते ती करू नका. आणि पाणी हे सोलापूरकरांच्या हक्काचं आहे, आणि सोलापूरकरांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व सर्व पदाधिकारी नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभे राहतील.